3 ते 4 वर्षापासून आम्हाला ह्या कमेंट बघायला भेटतात. आत्ताही जर तुम्ही 3-4 व्हिडिओ जर सोडून बघायला गेलं कमेंट बॉक्स, तर तिथे एक तुम्हाला कमेंट बघायलाच भेटेल का तुम्ही बेबी प्लॅनिंग करणार आहात की नाही. आम्ही तुला जन्म दिला, तू आमच्यासारखा वागायचा, पण तेव्हा तू बोलायचा की जर मी झाली नसेल तुम्हाला आई बाबा होण्याचा अधिकारही मिळाला नसता. तर खूप जण आम्हाला विचारतात का तुम्हाला युट्यूब वरती आता रिसेंटली पेमेंट किती येतोय. तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवणार आहोत. विचार करतात का उल्वे सिटी मध्ये राहायला जावं. आपण जे रूम दाखवतो म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये जे तुम्ही बघता आपला रेंटल फ्लॅट आहे, तर तुम्हाला असं बघून वाटतं की वाव यांचं किती छान आहे, तर तिथे रेंट किती आहे, किती डिपॉझिट आहे, पण यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा हा तुम्हाला ब्लॉग ना म्हणजे 2 दिवसानंतर म्हणजे 3 दिवसानंतर बघायला भेटत असतो. 3रा दिवस जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघताय. तर ऍक्च्युली ना आपण ना म्हणजे 2 दिवस व्हिडिओ का नाही टाकले माहितीये का, तब्येत थोडी डाऊन होती माझी, तर त्याच्यामुळे मी विचार केला का थोडासा रेस्ट घेतो, मग नंतर बरं झाल्यावरती आपण ब्लॉग शूट करूया. कारण आधी सानूला ताप आलेला, आम्ही सांगितलेलं पण ना ब्लॉग मध्ये की सानवी झोपली कारण तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय, तर तिचा ठीक झाला मग ह्यांना लगेच झाला. तर मी बोलले की ठीक आहे आपण 2 दिवस रेस्ट घेऊया, एवढी काही गरज नाहीये, पहिले हेल्थ इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर काम करूया. तर आता तब्येत ठीक वाटतंय आणि 2 दिवस कसा आपल्याजवळ टाइम होता, तर आपल्याला खूप जण कमेंट करतात आणि आम्हाला कसं म्हणजे मध्ये टाइम पण नव्हता मिळत सर्वांना रिप्लाय द्यायला. तर रिप्लाय देता देता आम्हाला ना असे क्वेश्चन मिळाले का ते आपल्या खूप जण आपल्याला कमेंट करून बोलतात का तुमचा युट्यूब चॅनलवरचा पेमेंट किती आहे. म्हणजे आता कसं आहे माहितीये का, आपण असं नाही का याच्या अगोदर कधी सांगितलं, याच्या अगोदर पण आपण सांगितलं तेव्हा कसं आपली युट्यूब फॅमिली 50,000 होती. एकदा आपण केलं तेव्हा काहीतरी 80 का 90,000 होती. तर काही जणांना असं वाटतोय ना का चॅनल मोठा झाला तर अमाऊंट पण मोठी वाढली असते. तर आज तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये आम्ही सांगणार आहोत. काही गोष्टी तुमच्यासोबत आम्ही लपवणार नाही. तर फर्स्ट टाइम असं असणार की आपण एकदम जो रिअल अमाऊंट आहे तो दाखवणार आहोत. आणि काही खूप लोकांना असं वाटते जेव्हा 50 ते 80,000 सबस्क्रायबर की 50,000 तरी यांना मंथली मिळत असेल. 50,000ची गोष्ट करताय, आताचं तुम्ही पेमेंट बघा, तुम्हाला कळेल की किती मिळते आपल्याला. तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवणार आहोत. असं पेमेंट तुम्हाला कोणीच नाही दाखवणार. तर आपण काय करणार आहोत माहितीये का, बाकी सर्व हाईड करू, कारण आपण डायरेक्टली आपण शो नाही करू शकत. तर आता YT स्टुडिओ मी ओपन करतोय आणि तुम्हाला ना ऑगस्टचं पेमेंट दाखवते. तर तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय ऑगस्टचं पेमेंट $306. 306 डॉलर. आणि सप्टेंबर मध्ये आता किती दिवस आहे आजचा, म्हणजे आज 10 तारीख आहे. 10 तारीख आहे. 10 तारखेला फक्त आणि फक्त आपले $60 बनले, तर या महिन्याला अजून कमी डॉलर बनते. हो बरोबर. कसं आहे माहितीये का, आम्ही व्हिडिओज पण आपला श्रावण होता, मग काय नाही कसं कंटेंट वेगळे झाले. आपलं कंटेंट कसं आहे पूर्णपणे नॉनव्हेज वाला कंटेंट आहे. तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत. तर जेव्हा पण आपण इतर कंटेंट टाकतो ना तेव्हा आपले डॉलर कमीच बनतात. ते आम्हाला माहिती असेल आणि आम्ही त्याच्यासाठी रेडी पण असतो. आता तुम्ही विचार करणार अरे मस्त आहे ना बसून $300 म्हणजे किती होतात, तुम्ही 80 रुपयांनी मल्टिप्लाय हे करा. 80 16 24,000 रुपये होतात 80 रुपयांनी. मागे पुढे होऊ शकतंय पण 24,000 रुपये आपण पकडूया. तर 24,000 रुपये तुम्हाला असं वाटतं का घरात बसून भेटतात, तर घरात बसून नाही, याच्या मागे पण भरपूर मेहनत आहे. आणि ही 24,000 अमाऊंट जे आम्हाला भेटले गेल्या महिन्यात, ही पूर्ण 24,000 रुपये नाही भेटले. तर आता तुम्हाला जो $300 दिसतंय, असं नाही का युट्यूबने डायरेक्टली आम्हाला 300 आपण काम केलंय म्हणून आपल्याला दिलंय, पण जे हे 24,000 रुपये लागले ना त्याच्यामध्ये आमची सुद्धा अमाऊंट लागलेली आहे. तर कशी अमाऊंट लागलेली आहे, जसं का मला आता जायचं आहे पनवेल फिश मार्केटमध्ये, तर तिथं मी जाणार, रिक्षा घेऊन जाणार, त्याला सीएनजी लागणार, पेट्रोल पण लागणार, कधी कधी पेट्रोल टाकून पण जातो. आणि पुन्हा तिथनं मासली घेणार 400-500 रुपयाची, कधी कधी 600-700 रुपयाची पण मासली घेतो. आणि मग नंतर घरी आल्यावरती कुकिंग करणार, त्याला मसाले. खूप लोकांना असं वाटलं की मासली तर तुम्ही आणून खाताय तर त्याचा तर तुमचा खर्च आहे. तर बघा कसं आहे माहितीये, कंटेंट साठी आम्हाला गोष्टी कराव्या लागतात. नाही तर इतर दिवशी आम्ही व्हेज पण खातोय. तर खूप लोकांचं असं पण कमेंट असते की तुम्ही नॉनव्हेज खाताय, तुमचं काही पोटात दुखत नाही का, एवढा तुम्ही मन नाही भरत का. तर मन तर भरतंय, आमचा पण आपला युट्यूब चॅनल आहे,
म्हणून आम्हाला ते दाखवायला लागतंय असं. आणि जे काही तुम्ही जे युट्यूब चॅनल वरती आपले म्हणजे कंटिन्यू तुम्ही नॉनव्हेजचे व्हिडिओ बघताय ते याचा अर्थ नाही का आम्ही डेलीच नॉनव्हेज शूट करतो. हो. या 1 दिवस अगोदर शूट केलेले असते, 2 दिवस अगोदर शूट केलेले असते, 3 दिवस अगोदर हो. शूट केलेले असते. जसं का आता मंगळवार आला तर मंगळवारी आमचा उपवास असतो, गुरुवारी उपवास असतो, शनिवारी उपवास असतो, सोमवारी उपवास असतो. हे 4 दिवस आम्ही नॉनव्हेज नाही खात. तर हे जे कंटेंट आहेत ना हे तुम्हाला 2 दिवस अगोदर 3 दिवस अगोदर ज्या दिवशी उपवास नसेल ना त्या दिवशी आम्ही शूट केलेलं असतं आणि मग एडिटिंग करून अपलोड करतो. आणि आज बघा मंडे तर आज मी मटकीची भाजी चपाती डाल राईस करणार आहे. कारण कसं आहे मंडे आम्ही ते शूट नाही करत की आम्ही हे बनवत. आणि कधी कधी व्हेज आपण शूट करतो, कधीतरी अचानक उपवास वगैरे असला तर आम्ही थोडंसं दाखवतो. पण असं नाही डेली अपडेट देतो जसं की आम्ही नॉनव्हेज खातो. आम्ही व्हेज व्हिडिओ कधी दाखवतो जेव्हा जसं आता नवरात्र येईल तेव्हा दाखवतो, दिवाळी येईल, काहीतरी असं काहीतरी म्हणजे लगातार असा आपला सण असला की आम्ही जेव्हा नाही खात तेव्हा आपण मग हे करतो की बाबा आता व्हेजच दाखवायचंय. मग व्ह्यूज येऊ दे नाही येऊ दे आम्हाला फरक नाही पडत. आता पण ऍक्च्युली नाहीच पडत, पण आपला चॅनल कंटेंट पूर्णपणे नॉनव्हेज वरती आहे. तर चला आता पुन्हा टॉपिक वरती बोलूया आपल्या. तर एक व्हिडिओला जवळ तुम्ही 1000 ते 1200 रुपये पकडा. बरोबर, 1000 ते 1200 रुपये पकडा एक व्हिडिओला खर्च. तर जे आपल्या युट्यूबने $300 दिले म्हणजे 24,000 रुपये दिले त्याच्या अर्धा खर्च आपला लागलेला. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा ते आपल्याला अर्धे मिळाले. बरोबर ना. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच जेव्हा 10,000 रुपये टाकले तेव्हा 20,000 रुपये बनले. आणि त्या इतर पण आपल्या गोष्टी जसं की आपला रूम रेंट आहे 13,500 रुपये. ते $300 मध्ये आम्हाला काय काय करायचं आहे बघा. आम्हाला रूम रेंट भरायचं आहे. रूम रेंट आमचा आहे 13,500 रुपये. आपला पार्किंग पकडून 13,500 रुपये. पुन्हा घरातले खर्च आहेत खूप काही असं म्हणजे सानूच्या स्कूलचा EMI वगैरे आहे सर्व. तर ते कसं आपण हे मॅनेज करतो. जसं की आपला मसाला आहे, आपण आपल्याच चॅनल वरती मसाला प्रमोट करतोय. जेवढा पण आपले मसाले जातात मग त्याच्यात आपण जे काय आहे आपला EMI वगैरे जे काय आपण सेव्हिंग करतोय तर त्याच्यात करतो. पण कधी कधी खूप प्रॉब्लेम पण होते. पण कसं आहे ना आता आम्ही ते एवढं शेअर नाही करत की बाबा ठीक आहे विषय निघलाय तर आपण सांगूया. खूप जणांना वाटतं आम्ही चांगले कपडे घालतो, एकदम टकाटक राहतो, प्लेनली फिरतो. पण तुम्हाला खरं सांगू स्नेहाच्या कानातलं ज्वेलरी मध्ये गिरगी आहे. आणि अजून एक गोष्ट शेअर करायला मला आवडेल. तुम्हाला आम्ही अजून पण शेअर नाही केली की आपण साड्यांचा बिझनेस स्टार्ट केलेला, त्याच्यात पण आम्हाला कुठे ना कुठे लॉस झालेला. ते पण आम्ही नाही शेअर केलं का कारण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. काय ते जे नशिबामध्ये ते घडणारच. आपण किती थांबवण्याचा प्रयत्न केला ते थांबणार नाही. जिथे आपला लॉस लिहिलाय ना तिथे लॉस होणारच. आता आम्ही हे मानतोय आणि म्हणून आम्ही शेअर नाही केलं. कसं आहे मग खूप लोकांना काय नेहमी रडतात हे झालंय ते. आम्ही फक्त शेअर करायचे म्हणून करतोय आणि आम्ही खुश आहोत. अरे ठीक आहे आपण ठेवलंय घाण ते आपण काढूया, एवढी मेहनत करूया की लवकरात लवकर आपण काढून आणूया. खूप जणांना हे पण माहित असेल पावसाचं सीझन असं असते ना का प्रत्येक व्यापारी असते ना त्याचा एक व्यवसाय असतोय ना त्याचा एकदम धंदा ना एकदम लो चालतो, मंद असतो. मंद पावसाळ्यानंतर हे होतं. जसं आपला आता सीझन येईल मसाल्याचं ओके पुन्हा होईल ना. करूया आपण मेहनत तेवढी आपण करतोय. पण कधी ना कधी बोलतो ना हेल्थ पण आपली बिघडते. मग त्याच्यामुळे ठीक आहे आराम पण इम्पॉर्टंट आहे. मग आम्ही करतो. तर फायनली आम्हाला युट्यूब वरनं किती पेमेंट येते ते तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे, म्हणजे शो केलेलं आहे आणि स्क्रीनवरतीच आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. ऍक्च्युली हे तुम्हाला दुसरं कोणी युट्यूब क्रिएटर नाही दाखवणार. कधीही तुम्ही ज्यांच्या पण व्हिडिओ बघताय आम्ही नाही असं बोलत, आम्ही बोलतो म्हणून तुम्ही त्यांना जाऊन पण तुम्ही एकदा ट्राय करा. त्यांना बोला का तुमचा युट्यूबचा महिन्याचं पेमेंट काय ना काय बहाणं टाळतील आणि एखाद्याला बडून चढून सांगणार ना की तुम्ही बोलतो ना त्याच्यात भुलून जाणार की बापरे एवढं पेमेंट आहे आम्ही पण युट्यूब चॅनल बनवूया. असं होतोय. आम्ही पण दुसऱ्यांचं बघूनच आलोय की बाबा खूप पैसा आहे. नंतर कळतं की काय नाही मेहनत भरपूर आहे. एडिटिंग करायला लागते रात्रभर, जागरण करायला लागते, अजून पण खूप काय आहे. तर आता तुम्हाला आम्ही युट्यूबचं पेमेंट किती आम्हाला येते ते तुम्हाला सांगितलेलं. आणखीन आता ना आपल्याकडनं इन्स्पायर होऊन खूप जण आपल्याला हे कमेंट करतात. हा एक आम्हाला कमेंट खूप सारा बघायला भेटला आपल्या व्हिडिओज वरती, खूप प्रमाणात बघायला भेटलं का आम्हाला जर आमचा युट्यूब चॅनल बनवायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल. तर बघा आम्ही ना हे पहिल्यापासून सांगत आलो, जेव्हापासून आपण किवेने व्हिडिओ बनवत आलो ना तेव्हापासून सांगत आलो का तुम्ही युट्यूब चॅनल बनवू नका असं आम्ही तुम्हाला. कारण बघा जे आहे ना ते रिअलिटी आम्ही तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून सांगत आलो का युट्यूब वरती तुम्हाला म्हणजे लोक सांगतात का युट्यूब वरती भरपूर पैसा आहे, करोडो पैसा आहे, युट्यूब वरना घर घेतला हे घेतला. विचार करा ना आज आपल्या चॅनल वरती 1,60,000 सबस्क्रायबर झालेत
आपलं घर नसतं झाला. तरी पण आम्ही कानातले घाण ठेवायची परिस्थिती येते, तर तुम्ही विचार करा. असं नाहीये की प्रत्येक दिवस एकसारखं असतोय, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कधी ना कधी प्रॉब्लेम येतात, तसं आमचे पण येतात. युट्यूब चॅनल इतका सबस्क्रायबर असून सुद्धा व्हिडिओज वरती व्ह्यूज पण आपले आहेत, असं नाही की एकदम लो आहेत की रँकच नाही करणार, चांगले आहेत व्ह्यूज, पण डॉलर तेवढे नाही. जेवढे लोक सांगतात ना तेवढं हे सगळं खोटं आहे. पैसा कोणाकडे आहे माहितीये का? ज्याला दिवसाचा एक व्हिडिओ टाकतोय, म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकतोय आणि दिवसाला त्याला लाखो वरती व्ह्यूज आहेत, त्याला पैसा आहे. बाकी तुम्ही बोलू शकता म्हणजे 40,000 येतात, 50,000. आणि अजून एक गोष्ट असते की याच्यामध्ये देऊन व्हिडिओज बघतात लोक. जर फुल व्हिडिओ वॉच केले तर त्यांना पैसे आहेत. जरी 20,000 व्ह्यू आले आणि वॉच फुल केलाय तर चांगले डॉलर बनतात मग त्यांचे. आता तुमच्या मनामध्ये क्वेश्चन मार्क हा सुद्धा असेल का मग आम्ही का नाही युट्यूब चॅनल बनवावं? तर का नाही बनवावं? कारण जे काही आम्ही सांगतोय ना हे आमचा एक्सपिरियन्स सांगतोय. म्हणजे तुम्हाला आता वाटत असेल का तुमच्या घरामध्ये कमवणारे तुम्ही एकटेच आहात आणि ते तुम्ही कुठेतरी जॉब करताय बोला, नाहीतर तुमचा बिझनेस करताय आणि कुठल्या तुम्ही युट्यूबरला बघताय आणि तुम्हाला असं मनामध्ये येत असेल का यार यो किती फेमस आहे, याला किती लोक ओळखतात, याला मस्त बसून पैसा मिळतोय, तर तुमच्या मनामध्ये पण कधी ना कधी अशी इच्छा झाली असेल. कारण आम्हाला बघून खूप लोकांनी चॅनल ओपन केलेले आतापर्यंत आणि खूप जण आम्हाला म्हणजे हे पण करतात का ग्रो करण्यासाठी आम्ही काय करू शकतो, तुम्ही काय केला. तर आमचं पर्सनल एक्सपिरियन्स हेच आहे की आम्ही कोरोना टायमिंगला स्टार्ट केलेला, जेव्हा आपला पूर्णपणे आमचा बिझनेस स्वतःचा होता वॉटर सप्लायचा, ते पण आम्ही सांगितलंय, तेव्हा तो पूर्णपणे लॉस झालेला आणि खूप सारे गोष्टी होते जे आम्हाला वाटत होतं की आपण करूया. आणि याच्यात पेशंट होता, मेन तर पेशंट हवाय माणसामध्ये आणि हिंमत एक जिद्द पाहिजे की मी करू शकतो किंवा करू शकते, तेव्हाच होऊ शकतात. आणि आपला जो बॅकग्राऊंड आहे जर आपला चांगला आहे, पार्टनर आपला सपोर्टिव्ह आहे, आता आम्ही दोघे एकमेकांना सपोर्ट करतो, इथपर्यंत आलोय. एकट्याने जर स्टार्ट केला ना तुम्हाला फक्त आणि फक्त ते डिप्रेशन मिळणार की व्ह्यूज नाही येत, मला कोणच नाही बघत, 10-15 व्ह्यूज इतके आणि सबस्क्राईबर वाढत जातील पण व्ह्यूज कमी येणार. मग तुम्ही टेन्शन घेणार, बापरे एवढे सबस्क्रायबर होऊन पण मला पेमेंट नाही मिळत. त्याच्यापेक्षा ना आवड असेल तर तुम्ही करा. जसं की तुमचे हस्बंड किंवा तुम्ही चांगले जॉबला आहे, तुमच्याकडे टाइम आहे, तुम्हाला वाटते मला खरंच असंच टाइमपास म्हणून, मेमरीज म्हणून, तर तुम्ही करू शकता. पण तुम्ही हे नका विचार करू का तुम्ही कुठे जॉब करताय, मी जॉब सोडेन आणि नंतर युट्यूबला पूर्ण देईन टाइम, मग युट्यूब वरती मला पेमेंट भेटेल, असं अजिबात ही चुकी करू नका. कारण ह्या चुक्या ना भरपूर जणांनी केलेल्या आहेत. बरोबर. आणि नशीबची गोष्ट आहे ना की एखादा चॅनल पटकन अप मध्ये गेलाय, भरपूर व्हायरल झाले, भरपूर व्ह्यूज येतात. आणि युट्यूबचं असं नाही का आज आम्हाला $300 दिलाय तर उद्या 50 पण देईल, 100 पण देईल, चेंज होत राहणार. म्हणजे 50-100 कमी जास्त होत असतं असं. आता हा एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो. जेव्हा युट्यूब मला काहीच माहित नव्हता, ऍक्च्युअली तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं युट्यूब काय असते, मला स्नेहाने सांगितलं. युट्यूब वरती व्हिडिओज बनवण्यासाठी इन्स्पायर कोणी केलं, मला स्नेहाने. तर युट्यूब वरती मी कसं पहिले व्हिडिओज बघायला लागलो, मग कसं आपण युट्यूब चॅनल ग्रो करायचा. कारण आपण कुठल्या सोशल प्लॅटफॉर्म वरती फेमस नव्हतो, आपलं कोणच ओळखत नव्हतं, गावातून आपल्याला 5-10 लोक पण ओळखत नसायची. तर आम्ही आता करायचं काय, तर मी खूप असे सारे व्हिडिओ बघायचो, दुसरे ब्लॉगर्सला बघायचो. तसं का मी ज्यांच्याकडनं इन्स्पायर झालो MSK नाव आहे, मोहम्मद सलीम खान, MSK मोठं ब्लॉगर आहे. एक दिवस त्याचा मीटअप होता, तर त्या मीटअप मध्ये मी गेलो, गोरेगाव साईडलाच गेलो होतो ना फर्स्ट मीटअपला. तर ती व्हिडिओ कधी बघितली नसेल नक्की बघा. एकदम तुम्हाला फर्स्ट वाला व्हिडिओ ब्लॉगिंगचा एवढा तुम्हाला हसायला येईल ना. मला बोलता नव्हता तरी पण मी हिंमत केली, आणि तेव्हा मी हिंदी बोलायचो तरी मी हिंमत केली आणि मी मीटअपला गेलो. पहिल्यांदा मी भेटलो MSKला, एवढा माझा मला छातीमध्ये धगधग करत, कारण मी त्याच्याकडे बघून भरपूर काही शिकायला भेटत होता. आणि भेटलो आणि तिथे ना आणखीन मला फ्रेंड्स भेटले. टोटल आम्ही 11 जण भेटलो. आम्ही 11 जणांनी ग्रुप केला. आपल्या सर्वांच्या जे काही व्हिडिओ ब्लॉग येतील ना ते आपण इथे टाकायचं, अपडेट द्यायचा का आपण ब्लॉग टाकतोय म्हणून, आणि एकमेकाला शेअर करायचं, एकमेकाला सपोर्ट करायचा, ग्रुप बनलेला पुन्हा. तर विचार करा आम्ही ग्रुप केला 11 जणांनी, ते पण त्यावेळेस ते युट्यूब चॅनल स्टार्ट केलेला. म्हणजे आम्ही 11 जण फ्रेश होते. 11 जणांनी आम्ही सोबत युट्यूब चॅनल बनवला. आणि आजच्या डेट मध्ये आज म्हणजे 2018 मध्ये आम्ही ग्रुप केला होता, सोबत चॅनल बनवला होता. आणि आज 2025 आहे, त्या 11 जणांमधनं फक्त 2च चॅनल राहिलेत. तो एक चॅनल राहिला आणि अश्विन घरात एक चॅनल राहिला. मग बाकीचे गेले कुठे, का त्याही का बंद केला? हाच रिझन, कारण सक्सेस कोणालाच नाही मिळत. आता 2018 मध्ये आम्ही 11 जण केले, त्याच्यामध्ये 2 चॅनल आले आणि अश्विन घरात.
अश्विन गर्दी या युट्यूब चॅनल वरती 1,62,000 सबस्क्रायबर, चॅनल वरती 5,000 का 5,500 सबस्क्रायबर झाले बघा. पण बाकीचे का गेले? कारण युट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे ना, तुम्हाला दरवर्षी नवीन गेअर, म्हणजे तुम्हाला कॅमेरा पाहिजे, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला चेंज करायला, अपडेट राहायला लागते, त्याच्यामध्ये अपग्रेड करायला लागते की नवीन 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 काही ना काही तुम्ही आणा. जर मार्केटमध्ये नवीन फोन आलाय तर तुम्ही त्याच्यात शूट कराल तर ते युट्यूबला अल्गोरिदम असते की त्यांना कळते की हे कोणते गिअर वरून शूट करताय किंवा पब्लिक करते व्हिडिओ. जेव्हा तुमची मनामध्ये इच्छा होईल का मी पण युट्यूबर बनावा, तेव्हा तुम्ही तर उभे राहणार मोबाईल घेऊन. पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्हाला खर्च करायला लागेल युट्यूबच्या मागे, तेव्हा तुम्हाला समजेल युट्यूब काय. जेव्हा आम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट केला, जवळजवळ आम्हाला 3 वर्षामध्ये 7-8 लाख रुपये खर्च झाला होता युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. खर्च म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत होतो, 0 नॉलेज तरी पण इन्व्हेस्ट करत होतो. आणि तुम्ही सर्वात पहिलेचा आपला ना सेक्टर 5 वाला व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्ही बघाल की आपल्याकडे सर्व म्हणजे घरातल्या सर्व वस्तू पासून ते सर्व गोष्टी आहेत. असं नाही का युट्यूब वरती आल्यावरती आमच्या जवळ आले. तर कोरोना जो आला आणि त्याच्यात मी आजारी वगैरे पडत होते, मग आम्ही रूम चेंज करत होतो, खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते, तेव्हा जाऊन कुठे आपण युट्यूब चॅनल बनवलेलं. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का आम्ही नेहमी का तुम्हाला युट्यूब वरती सांगतो का तुम्ही चॅनल नका बनवू, ह्याच कारणामुळे. कारण सर्वांचे लक, तुम्ही जर तुमचा चॅनल बनवू, तुमचा लक पुढे घेऊन जाईल की नाही हे नाही तुम्ही सांगू. युट्यूब चॅनल सगळेच बनवतील, पण तुमचा चॅनल ग्रो होईल की नाही हे तुम्ही नाही सांगू शकत. कारण हे भरपूर असते असं, म्हणजे युट्यूब वरती दिवसाला ना लाखो चॅनल बनतात आणि लाखो चॅनल डिलीट पण होतात. तर सांगण्याचं तात्पर्य हेच का, म्हणजे कुठेतरी तुम्ही जॉब करताय आणि तुमचं घर पूर्ण त्याच्यावरती चालतंय आणि तुम्ही काहीतरी वर्षाची सेव्हिंग केली आणि तुम्ही विचार करणार की मी युट्यूब चॅनल बनवणार, पूर्ण खर्च स्टुडिओवरती करणार, तर बाकी नंतर तुमच्यावरती येते, तुमच्या परमेश्वरावरती आहे तुमचं युट्यूब चॅनल चालणार की नाही. तर हे आम्ही रिझन देत असतो नेहमी का भरपूर याच्यामध्ये स्ट्रगल आहे, भरपूर म्हणजे भरपूर. तिसरा प्रश्न असा आहे का, म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे आता इथे नवीन एअरपोर्ट बनते, तर खूप सारे असे म्हणजे विचार करतात का उल्वे सिटी मध्ये राहायला जावं. आपला आपण जे रूम दाखवतो म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये जे तुम्ही बघता आपला रेंटल फ्लॅट आहे, तर तुम्हाला असं बघून वाटतं की वाव यांचं किती छान आहे, तर तिथे रेंट किती आहे, किती डिपॉझिट आहे, आम्हाला पण यायचं आहे, तर तुमच्या थ्रूनी होईल का. तर बघा, तर ह्या पण कमेंट आम्ही भरपूर बघितल्या, म्हणून मेसेज पण येतात ना आपल्याला की तुमच्या थ्रूनी आम्हाला रूम मिळेल का इथे कुठे. तर कसं आम्ही स्वतः ब्रोकरेज देऊन प्रत्येकाला एक ब्रोकरेज देतो. जर 12,000 रुपये रेंट आहे तर 12,000, 10 आहे तर 10 तुम्हाला ते द्यावंच लागेल, तुम्ही कुठेही जा. तर आता तुम्हाला नाही मिळालं आजपर्यंत नो ब्रोकरेज. तर आता तुम्हाला आम्ही सांगतो, इथे जर उल्वेमध्ये जर तुम्ही आजच्या डेटमध्ये 2025 मध्ये तुम्ही जर रूम बघायला जाताय ना, तर 1 RK पासून ते 3 BHK पर्यंत तुम्हाला सांगतो. 1 RKचा रेंट असणार 7,500 पासून ते 9,500 पर्यंत. 1 BHKचा रेंट असणार 10,000 रुपयापासून ते 15,000 ते 16,000 पर्यंत. 2 BHKचा रेंट असणार 15,000 पासून ते 25,000 पर्यंत. आणि 3 BHK पण आहे. 3 BHKचा रेंट असणार 30,000 रुपये ते 60,000 रुपयापासून. जसं तुम्ही सेक्टरला जाणार, सेक्टरला मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिला का एवढा आहे चालू. आता याचा डिपॉझिट झाला तर डिपॉझिट पण तुम्हाला मी सांगतो. 1 RKचा डिपॉझिट तुम्हाला उल्वेमध्ये द्यावा लागेल 20,000 रुपये. 1 BHKचा तुम्हाला द्यावा लागेल 25,000 रुपयापासून ते 40,000 पर्यंत. 50 पण मागतात कुठे कुठे. मी एक एक्झाम्पल देतो त्यांना. आणि झाला 2 BHK. 2 BHKचा डायरेक्टली 50,000 रुपयापासून ते 70-80,000 पर्यंत. आणि राहिला आता 3 BHK. 3 BHKचा 1.5 लाख, 1 लाखापासून ते 2 ते 3 लाखापर्यंत असं असतं. विचारा उल्वेला इतका हाईप केलाय की सामान्य माणूस जो कधी 3,000 रुपये आम्ही स्वतः दिलेले 3,500 रुपये 1 BHK, आता आम्ही 13,500 रुपये देतोय. काय झालंय काही समजत नाही, इतकं वाढवतात का? कारण की एअरपोर्ट येणार आहे का? कारण की अटल सेतू झालं, जसं की आपण डेली अटल सेतूवरून आपल्या मुलांना घेऊन चाललोय फिरायला का? कारण की इथे इंटरनॅशनल 1 ते 2 स्कूल आहे म्हणून. बापरे, माणसांनी किती हे करायचं, काय किती नाही करायचं ते ना इथले लोकांनी विचार केला पाहिजे की सामान्य माणूस बापरे बिचारा डिप्रेशन मध्ये जाईल की माझ्या मुलाला स्कूलची फी द्यायची आणि जर नाही दिली तर हॅरेस करतात एक प्रकारे. इथे जेवढे पण स्कूल आहेत ना, आम्हाला फक्त कमेंट करून सांगा प्रत्येक स्कूलचं आम्ही ना फीज किती आहे ना ते आम्ही तुम्हाला सांगणार कव्हर करून. एक असा एक पर्सनली ब्लॉग बनवूया आपण
मग त्यामध्ये तुम्हाला सानूचे पण फीची वर्षाची किती आहे, पुन्हा ऍडमिशन पकडून सर्व किती आहे ना, ते पूर्ण सर्व उलव्यामध्ये स्कूल आहे, त्यांचा आम्ही पूर्ण रेकॉर्ड करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. फक्त कमेंट करून सांगा आम्हाला. बरोबर. आणि आता झालं तुम्हाला जर स्वतःचं घर उलवेमध्ये, आता विषय निघला म्हणून बोलतोय, स्वतःचं घर घ्यायचं असेल उलवेमध्ये तर 1 RK ना तुम्हाला 25 लाखापासून भेटेल ते 35 लाखापर्यंत. आणि पुन्हा 1 BHK डिपेंड करते कोणत्या एरियामध्ये घेताय तुम्ही, कारण सेक्टर पण खूप वेगवेगळे आणि पॉश एरिया पण आहे आणि लो मध्ये पण जाते. आणि 1 BHK तुम्हाला 40 पासून पकडा तुम्ही ते 60 पर्यंत. आणि 2 BHK 60 लाखापासून ते 70-80 आणि 3 BHK मग कोटीवरती. कोटीच्या वरती. तर एवढा तुम्हाला म्हणजे हे करायला मग तुम्हाला की आम्ही आयडिया दिली. आणखी दुसरी एक इन्फॉर्मेशन देते, जर तुम्ही इथे जुना फ्लॅट कोणाचा घेताय तर अजिबात घेऊ नका, रिसेलवाला अजिबात घेऊ नका. त्याच पैशामध्ये तुम्हाला इथे नवीन भेटेल, बरोबर ना? कारण आता नवीन आपल्या युट्यूब फॅमिलीला आपली दिलेली आपण दिलेलं चांगलं. कारण रिसेलिंग मध्ये अजिबात घेऊ नका, त्याच पैशामध्ये तुम्हाला नवीन घ्या. उलटा हो ना, सगळं डेव्हलप झाला की एकच नंबर वाटेल. म्हणजे एक्झाम्पल आता पण देतो तुम्हाला, जर तुम्हाला रिसेलिंग मध्ये 40 लाखामध्ये फ्लॅट तुम्हाला वापरलेला भेटत असेल तर त्या 40 लाखामध्ये तुम्हाला दुसऱ्या सेक्टर मध्ये नवीन बिल्डिंग मध्ये फ्लॅट भेटेल. तर इथे एक जाणून घ्या, रिसेलिंगला काहीच भाव नाही. नवीन घर म्हणजे नवीन घर. आम्हाला असं वाटतं की नवीन घर म्हणजे नवीन पॉझिटिव्हिटी, नवीन घरचा लुक. तर नवीन मध्ये आपण एक इन्फॉर्मेशन दिली का इथे रिसेलिंगला भाव चालत नाही. आणि आता शेवटचा तो आम्हाला भरपूर सारे म्हणजे कमेंट्स करतात खूप वर्षापासून, खूप वर्षापासून 3 ते 4 वर्षापासून आम्हाला ह्या कमेंट बघायला भेटतात. आताही जर तुम्ही 3-4 व्हिडिओ जर सोडून बघायला गेलं कमेंट बॉक्स तर तिथे एक तुम्हाला कमेंट बघायलाच भेटेल का तुम्ही बेबी प्लॅनिंग करणार आहात की नाही. तर आम्ही तर एक वेळा खूप सारा क्लॅरिफिकेशन पण दिलेला व्हिडिओ मध्ये, बोललेलो पण की नाही आम्ही नाही करणार, आम्हाला नकोय कारण आपलं घर नाहीये. आम्ही खूप सारे अपडाऊन्स बघितले त्याच्यामुळे आम्हाला नको वाटते. पण आता एक इन्सिडेंट असा झालाय की आपण अलिबागला गेलेलो बघा, अलिबागलाच गेलो आपण रिसॉर्टला. तर आपण स्टे केलेला तिथे. कसं झालेलं, एक फॅमिली आली 1-2, तर त्यांचे ना सानू कशी तिथे मुलं असतात, तर सानूला कसे मुलं मिळाले की त्यांच्यासोबत खेळत बसते ती. आम्ही आणि तिच्या समोर बोलायचं नव्हतं म्हणून आपण ती गेली म्हणून आपण शूट करतो, हे पण एक रिझन आहे. तर ती बघत होती आणि ती आहे ना भरपूर सॅड होते. तर ती काय झालं सानू तू अशी का करते, तर बोलते मम्मा मला पण एक ना ब्रदर किंवा सिस्टर हवंय. तर आम्ही इतकं टेन्शन मध्ये आलेलो. ही मुलगी एक वेळेस असं होतं की ही बोलायची की नाही मला बेबी नको, भरपूर रडायची. काय माहिती खूप जण पहिले विचारत तेव्हा आम्ही Q&A मध्ये पण असं पण सांगितलेलं का आम्हाला नाही पाहिजे आम्ही फ्युचर मध्ये प्लॅन पण नाही करणार. हो, कारण कसं आता एकदा एज पण निघून गेली की त्या गोष्टी नाही होणार, ते आपल्याला पण माहिती आहे. तर त्यानंतर आत्ताच लास्ट 1 महिना अगोदर आपण डॉक्टरकडे गेलो. तर आम्ही माझी जी पर्सनल गायनिक आहे उलवे मधली, तिथे आपण गेलेलो म्हणून नाव आहे त्यांचा. तर मॅमशी आम्ही कन्सल्ट केला. तर मॅमनी सांगितलं कसं आहे ना की थोडासा प्रॉब्लेम आहे आपली प्रेग्नेन्सी मध्ये, माझे जे काय आपण प्लॅन करूया फ्युचरमध्ये तर थोडंसं क्रिटिकल आहे, आपण बघूया जर होत असेल तर. तर आम्हाला एक आता सजेशन हवं आहे की तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय करायला पाहिजे. कसं आहे आमचं दोघांचंच आहे हे, तर काय करायचं काय नाही. पण कसं थोडंसं प्रॉब्लेम पण आहे. चॅनलवरती असे खूप साऱ्या आई आहेत, आपल्या आईच्या वयाच्या आहेत, ताई आहेत, सजेस्ट करतात आपल्याला. खूप जण असं म्हणजे कसं एक्सपिरियन्स बरोबर ना आपला शेअर करतात. तर कसं आहे की ना मला थोडंसं प्रॉब्लेम पण आहे. तर डॉक्टरनी सांगितलंय की आपण गोळ्या वगैरे देऊन ते करू शकतो, तर बघूया. तर मला थोडीशी भीती पण वाटते. त्याचं सानूला 10 वर्ष पूर्ण होऊन गेले, 11 वर्ष होईल नेक्स्ट इयर. आणि डॉक्टरनी पण विचारलं आम्हाला का तुम्ही एवढा थांबले, तर आम्ही सांगितलं का आमचं थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते. तर डॉक्टरला वाटलं असंच असेल की बोलते प्रत्येकाचं असेल आणि पैशाचा बोलते की लाईफ टाइमच फायनान्शियल प्रॉब्लेम असतो. तर मी तिला डायरेक्टली सांगितलं मॅम फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे असा होता की आम्ही ब्रेडवरती दिवस काढले होते. ती एकदम शॉक झाली. मॅम बोलले तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला मी सजेस्ट करते की करा म्हणून. कारण एक मुलगी असली ना की तिला वाटते की माझे मम्मी पप्पा नसल्यावरती मला कोणतरी आधार असेल. असं कोणाचं नसते, ते आम्ही बघितलं आमच्या डोळ्यांनी. पण तिचं एक टीनेज एक एज असते जेव्हा त्यांना गरज असते घरात कोणतरी खेळायला पाहिजे. तर ऍक्च्युली आम्ही बोलतो की नाही डॉक्टर आम्हाला नाही पाहिजे. हिला आम्ही कसं समजू शकतो की नाही आता नाही. तर डॉक्टर काय बोलले की आपण ट्राय करूया, तुम्ही विचार करा या म्हणजे गोष्टीवरती तुम्हाला पाहिजे का नाही, तर आपण करूया जर आपल्याकडून. आणि असं मधी 2 वर्ष अगोदर मिसकॅरेज पण झालंय माझं. अजून पण आम्ही ते कोणालाही शेअर नव्हता केला.
पण आता मी सांगते त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम बनतोय. तर डॉक्टर बोलले ठीक आहे बघूया आपण. तर कसं आहे ना की असं नको की परत आपण एक चान्स घेतला, बेबी झालाय, चांगला हेल्दी बेबी आलाय आणि परत आपल्याकडे पावडरसाठी पैसे नाहीये, कपड्यांसाठी पैसे नाही, आपण काय आपली इच्छा मारतोय आपण, असं नाही झालं पाहिजे. थोडी भीती याच्यासाठीच वाटते. आणि जे लास्ट आपलं सानू जेव्हा झाली तेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किती काय काय पोस्ट डिलिव्हरीचे प्रॉब्लेम्स होतात ते पण मी खूप बघितलेलं आहे. परत ते गोष्टी असं वाटतं की नको. तर ह्या गोष्टी अशा आहेत ना की भीती वाटते, कारण एक आई बनणं इझी नसते आणि नॉर्मल डिलिव्हरी सीझर काही असू दे पण खूप खूप डिफिकल्ट आहे. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत कोण नसला की असून सुद्धा जर व्यक्ती असं दाखवेल ना की नाहीये तर वाटते बाबा मग कसं काय. तर आता हे काय बोलतात की मी आहे आणि मला पण पूर्णपणे विश्वास आहे की आता आम्ही दोघे मॅच्युअर झालोय, आम्ही करू शकतो. कारण मी 20 इयर्सची होती तेव्हा मी मॅच्युअर नाहीये, हे पण मॅच्युअर नाहीयेत. त्या टायमिंगला सानू झाली तर ते मला कळत नव्हतं की कसं बाबा केअर करायची, मला उचलता नव्हतं, यांना उचलता नव्हतं. तर फक्त एवढीशीच भीती आम्हाला की जर आपण करतोय तर आपण सगळी गोष्टी अवेलेबल करू शकतो, असा झाला पाहिजे. बेबी आता आपला तसं हाय स्टेबल आहोत आपण, थोडंफार आपण म्हणजे असं करू शकतो, पण फ्युचर मध्ये जाऊन प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे असं पण आपण. हा ना फ्युचर म्हणजे माझा पण थोडासा प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं डॉक्टरने सांगितलेलं आहे. पण आपण जर एक रिस्क चान्स घेतोय तर कसं बेबी आल्यानंतर आपला जसं आता आहे, जसं आपण स्टेबल आहोत, आपण गोष्टी घेऊ शकतो, करू शकतो, एवढा तरी झाला पाहिजे. कारण आपल्याला घरचा पण आपण विचार करतो, ते कधी होईल ते अजून आपलं हे नाहीये फिक्स. मग ते बेबी आल्यावरती किती खर्च होतात ते तुम्हाला माहितीये. मग ते प्लीज आम्हाला याच्यामध्ये सजेशन द्या, कारण आम्ही बघा ही गोष्ट कोणालाच नाही सांगितली फक्त तुम्हालाच सांगितलेली. फर्स्ट तुम्हीच आहात. हो, अजून पण आमच्या मनातच होता, घरातल्यांची जिम्मेदारी नाहीये की पालन पोषण आपला आई बाबांनाच करायला लागेल. आणि आम्हाला असं पण नाही, आम्ही ऐकवणार नाही सानूला कधीच की आम्ही तुला जन्म दिलीये. तिला आजपर्यंत मी तुम्हाला खरं सांगू, आम्ही तिला डायरेक्टली आम्ही सांगून ठेवलेलं, बघ तुला जर आम्ही कधी असं ऐकवलं, फ्युचर मध्ये कधी ऐकवणार तर नाही आम्ही कधी, पण ऐकवला का तुला एवढी मोठी करण्यासाठी आम्ही काय काय केलं, आम्ही किती गरिबीमध्ये दिवस काढले, तेव्हा तुम्ही डायरेक्टली आम्हाला आठवण द्यायची, पप्पा मम्मी जर तुम्ही गरिबीन दिवस काढले तर मला काय राणीसारखी नाही ठेवली, मी पण त्याच्यासोबत दिवस काढले. माझा पण माइंड हे होत होता की माझ्या मम्मी पप्पाकडे काय नाहीये. तिच्या तर इमोशनली पण एवढी नव्हती ती की मॅच्युअर पण नाही. आता तरी ती समजायला लागली छोटी छोटी गोष्टी, पण एक असते. आणि हे पण मी तिला बोलले की जेव्हा आम्ही बोलणार तेव्हा तू बोल की, कारण कधीतरी आपला माहिती आहे ना एजेड होणार, आपण पण दुसरी गोष्टी येणार आपल्या, तर आपण थोडं बोलू शकतो अहंकार मध्ये की आम्ही तुला जन्म दिला, तू आमच्यासारखा वागायचा. पण तेव्हा तू बोलायचा की जर मी झाली नसेल तुम्हाला आई बाबा होण्याचा अधिकारही मिळाला नसता, सौभाग्यच मिळाला नसता की आई बाबा. कारण एक ज्यांना बेबी नाहीये त्यांना माहिती आहे की किती वाईट, किती समाज त्यांना नाव ठेवतो, बिचाऱ्यांना किती त्रास होते. तर ते गोष्टी तू आम्हाला फील करून दे की बाबा तुम्ही, मी झाली म्हणून तुम्ही आई बाबा झाले, तर आम्ही कधीच बोलणार नाही आम्ही तर कधी. आणि आम्ही असं ठरवलेलंच आहे, तिला असं कधीच आम्ही बोलणार ब्लेम नाही करणार की आम्ही तुझ्यासाठी काय काय केलं आहे. कारण आमची जेव्हा गरीब परिस्थिती होती त्याच्यामध्ये तिने पण तो जीवन पण होती, तिने पण ते दिवस बघितलेले आहेत, तर तिला कधीच आम्ही हे ताबाने दाखवणार. आणि प्लीज आता जो आम्ही तुम्हाला सजेशन सांगितलं ना, प्लीज आम्हाला सजेशन द्या, कारण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला खूप साऱ्या ताई बघतात, आई बघतात, तर तुमचं सजेशनच आम्ही घेणार, मग नंतर पुढे हे विचार करूया आणि काय असेल ते आपला फायनल जे काय आम्ही विचार करू तुमचं शेअर करणार. कारण जेव्हा कमेंट्स येतील त्याच्यावरतीच आपण विचार करणार. आम्हाला असं वाटतं त्याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवणार आणि आम्ही तुम्हाला सांगणार का आम्ही पुढे काय आता ठरवू. तर दुसरी एक गोष्ट, खूप जण आपल्याला इन्स्पायर होतात आणि बोलतात का आम्ही पण आम्हाला पण युट्यूब चॅनल बनवायचं आहे, आम्ही काय करू. तर बघा, तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल, तुमच्याजवळ काही काम धंदा नसेल तर तुम्ही टाइमपास साठी तुम्ही बिंदास करा, पण तुमच्यावरती एक फॅमिली अवलंबून आहे आणि तुम्ही कुठेतरी जॉब करताय आणि तुम्ही विचार करताय का मी तो जॉब सोडणार आणि युट्यूबला पूर्ण देणार, तर अशी चुकी कधीच करू नका. जर केली तर तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावर ना हे करायला लागेल, बोलतात ना एक प्रॉपर चॅनल तुम्हाला उभा करायला लागेल. पण हे ऐकायला खूप इझी वाटते, पण तुम्ही प्रॅक्टिकली करायला जाणार तेव्हा एवढे तुम्हाला हार्ड येणार ना, का मी तुम्हाला सांगते 1-2 वर्ष असंच जाणार. आणि जरी तुम्ही 2 महिन्यामध्ये जरी केलात, पण पुढे पण तुम्हाला ग्रो करायचं आहे युट्यूब चॅनल, हे पण लक्षात ठेवा. आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ कोणासाठी बनवतो, जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी आपण. हे बघा, आपल्याला तेवढे व्ह्यूज पण नाहीत, पण कधी कंप्लेंट केली का आम्हाला व्ह्यूज नाहीत, आम्हाला कधी लाईक नाही करत, नाही.
आम्ही ते सर्व सोडून दिलेलं आहे. पहिले मला आम्ही वाटायचं पण पहिले आता काहीच स्नेहाला नाही वाटायचं वाटत. पण मला कधीच नाही वाटलं. हो. पण कसं आहे माहितीये का, आम्ही जे व्हिडिओ बनवतो आपल्या युट्यूब चॅनलवरती रेसिपीच्या बोला कुठल्याही टाकतो आपण, ते फक्त ना फक्त आपल्याला जी युट्यूब फॅमिली सपोर्ट करतोय त्यांच्यासाठी टाकतोय आपण हे व्हिडिओ. आणि दुसरा एक रिझन आहे, आपला मसाला आहे. हो. जेव्हा आम्ही युट्यूब चॅनलवरती आपण रेसिपीचे व्हिडिओ टाकतो तेव्हा आपला मसाला सेल होतोय, प्रमोट होतोय, सेल होतोय आणि तेव्हा कुठेतरी आपलं घर चालतंय. आणि कितीतरी आपले युट्यूब फॅमिली जे आपला मसाला युज करतात तर त्यांना असं की तुम्ही कधीही मसाला बंद करू नका, 1500 झाले तुमचे प्राइस तरी आम्ही घेऊ, इतकं छान आहे. आणि जे कमेंट करतात ना की तुमचं पोट खराब नाही होत हे नाही, तर आपला मसाला इतका चांगला आहे, इतकी चांगली क्वालिटी देतो आम्ही की तुमचा कधीच पोट खराब नाही होणार, ऍसिडिटी वगैरे असं काहीच नाही होणार. पित्ताचा जे प्रॉब्लेम होते, जे तिखटपणा ऑइली खाऊन होते ते गोष्टी कधीच होणार नाही. तर तुम्ही आरामात आम्ही तर दररोज आपल्या जेवणामध्ये युज करतोय, तुम्हीही करू शकता. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. सजेशन द्यायला विसरू नका. नक्की तुमचं चांगले सजेशन असले की आम्हाला पण चांगलं वाटते. काय चांगलं असेल तुम्हाला वाटतं तेच सांगा, आम्ही ते फॉलो करणार. काही असेल तर तुम्ही बिंदास सांगू शकता कमेंट. तर नक्की सजेशन द्या. आणि उद्यापासून आपल्या रेसिपीच्या व्हिडिओ रेग्युलर तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.